आकाशा एवढा कोण? तुकाच आहे. आकाशा एवढा म्हणजे आकाशापेक्षाही व्यापक असलेला हा तुकाच आहे आणि अणुरेणूपेक्षा सूक्ष्म असलेला सुद्धा हा तुकाच आहे. हे परब्रह्माचं असलेलं वर्णन स्वतःकडे तुकाराम महाराजांनी लावून घेतलं. याचा अर्थ मला ब्रह्मरूपता प्राप्त झाली, मी सिद्ध दशेला प्राप्त झालो. हे वर्णन त्या अभंगातून तुकाराम महाराजांनी केलेलं आहे. पण ती अवस्था मिळवण्याकरता केलेल्या साधनेचा विचार त्या अभंगामध्ये मुळीच नाही. विठ्ठल विठ्ठल. प्रकार असा आहे, ते अभंग सुद्धा सिद्ध दशेचं चरित्र सांगतात. पण सिद्ध दशेचं चरित्र सांगणाऱ्या त्या अभंगाचा दुसऱ्या प्रकारात कसं असतं, ती अवस्था ही सांगितलेली असते आणि ती अवस्था प्राप्त करून घेण्याकरता केलेल्या साधनेचाही विचार तिथं सांगितलेला आपल्याला पाहायला सापडतं. बरं का, मी एक उदाहरण आपल्या समोर ठेवतो. तुकाराम महाराजांनी एका अभंगामध्ये असं सांगितलं, आम्ही आमच्या जीवनात साधन काय केलं आणि त्याच्याने आम्हाला काय मिळालं. महाराज बोलायला लागले बरं का, एक धरिला चित्ते तुकाराम महाराजांनी सांगितलं, आम्ही काय साधना केली होती बाबा. आम्ही आमच्या हृदयामध्ये एक परमात्मा पंढरीनाथ रखुमाईचा पती, त्याला मी आमच्या चित्तामध्ये धारण केलं, ही साधना केली होती. आणि या साधनेनं आम्हाला फल काय मिळालं, तेणे झाले अवघे काम. त्याच्यावर आमचं सगळं काम झालं. सगळं काम झालं म्हणजे काय झालं हो, निवारला भव भ्रम. भव म्हणजे संसार, संसार म्हणजे जगत.